नमस्कार, मी नागेश कळवंडे. महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि नेहमीप्रमाणे नो कॉपी पेस्ट एडिटिंग थेट त्याच जागेवर. ती जागा म्हणजे सध्या मी आहे दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाणे म्हणजे DN नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर. आणि या ठिकाणी शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा आणि वसई विधानसभाचे विभाग प्रमुख अर्थात पेवळेकर या ठिकाणी पोहोचलेले तक्रारी अर्ज देण्यासाठी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात. कारण त्यांनी जे वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये तीव्र नाराजगी आहे. आणि त्याच आधारावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 11 कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा ज्या स्टुडिओमध्ये हा शो कॉमेडी जो स्टँडअप कॉमेडी शो ठेवला होता त्या स्टुडिओचे सुद्धा आज 11 शिवसैनिकांनी तोडफोड केली आणि त्याला सुद्धा पोलिसांनी धरपकड केलेली आहे. परंतु आता त्याच्या विरोधात कुठलेही आक्रमक आंदोलन करण्यापेक्षा त्याच्या विरोधात थेट तक्रार देण्यासाठी स्वतः या ठिकाणी आता पेवळेकर पोहोचलेले आहेत. सर, काय सांगाल, शिवसेना तुमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या विरोधात जे आक्षेपार्ह जे वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात आपल्याकडे पोहोचण्यात नक्की काय भूमिका आहे? हा जो भाड्याचा टट्टू आहे कुणाल कामरा त्याच्या विरोधात मुंबईमध्ये सर्व ठिकाणी पोलीस तक्रार आम्ही FIR लॉन्च करायसाठी इथे आलेलो आहोत. इथे आम्ही वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा FIR लॉन्च केलेली आहे. आणि आता आम्ही DN नगर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. इथे सुद्धा त्याची FIR आम्ही नोंदवणार आहोत. आम्ही इथे तक्रार अर्ज दिलेला आहे आणि इथे लवकरात लवकर त्याच्या विरोधात FIR नोंद होईल. आणि हा कुणाल कामरा जो भाड्याचा टट्टू आहे त्याला बोलायचा भान नाही, तो कोणाच्या विरोधात बोलतोय? त्याला अक्कल आहे का? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले माननीय एकनाथ शिंदे साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांना मानणारा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या पाठीमागे पूर्ण शिवसैनिक ठामपणे उभे आहेत. आणि अशा माणसाच्या वर तो असा आक्षेपार्ह गाणं बनवतो, त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. म्हणून त्याला हे कायद्याची लाठी त्याच्यावर पडली पाहिजे. म्हणून आम्ही इथे FIR दाखल करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही अगोदर वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गेला होता, तर DN नगर पोलीस स्टेशन मध्ये आहात. हा DN नगर डिव्हिजन आहे. तुम्ही या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट केल्यानंतर काय तुम्ही आश्वासन दिलं, काय पुढची प्रक्रिया? त्याला जे त्याच्या विरोधात आम्ही इथे FIR नोंद केलेली आहे त्याची आम्ही इथे मागणी केलेली आहे की त्याची त्वरित त्याला अटक करावं आणि त्याला समज देण्यात यावी की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलणाऱ्याचा काय हाल होणार आहे. इथे शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिकांना इथे असं विरोधी धरून चालणार नाही. शिंदे साहेबांच्या विरोधात जर कोणी आक्षेपार्ह विधान केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही. काय असेल पुढचं पाऊल? कारण आता लेखी पत्रार दिलेलं पण शिवसैनिक ओळखले जाते एका वेगळ्या स्टाईलने आंदोलन करण्यासाठी, परंतु तुम्ही पहिलं पाऊल म्हणून लेखी पत्र देण्यासाठी आलेला. काय असेल पुढचं पाऊल कुणाल कामराज बरोबर? शिवसेने स्टाईल मध्ये रात्री ऑलरेडी तिथे कारवाई झालेली आहे आणि ही कारवाई चालूच राहील. आणि जोपर्यंत कुणाल कामरा इथे येऊन इथे शिवसैनिकांची आणि एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा असंच पाठलाग करणार. आणि इथे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे. आम्हाला इथे कायद्याचं राज्य आहे. इथे महायुतीची सरकार आहे इथे, म्हणून आम्ही इथे पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे पोलीस त्याला अटक करतील आणि त्याला योग्य ती त्याच्यावर कारवाई होईल. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला तिथे कुठे दिसला पाहिजे तो, मग त्याला आम्ही कसं शिवसेने स्टाईल मध्ये प्रसाद देणार ते त्याला समजत येईल. एक आव्हानच दिलेलं आहे कुणाल कामरा याच्यासाठी. कालच म्हणजे ज्या पद्धतीने त्याच्या कार्यालयावर तोडफोड झाली, 11 जणांवर कारवाई दिली, तरी सुद्धा आता कुठे जर दिसला तर त्याला शिवसेने स्टाईल मध्ये प्रसाद दिला जाईल असं या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख बोलतात. पेवळेकर सांगतात नक्कीच आता कायद्याच्या अडचणीमध्ये कायद्याच्या कचाट्यात कुणाल कामरा सुद्धा येतोय. आणि त्याच्यानंतर आता DN नगर पोलीस स्टेशन मध्ये दुसरी तक्रार दिली, याच्या अगोदर वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. या संदर्भात तुम्ही 2 पोलीस म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त असेल, विवेक फणसळकर, त्यांच्याकडे सुद्धा भेट घेणार. आम्ही इथे पोलिसांकडे इथे मागणी केलेली आहे की तुम्ही त्याचे कॉल रेकॉर्ड चेक करा आणि त्याला जो भाड्याचा टट्टू हा जो आहे याचा खांदा कोणी वापरलाय ते सुद्धा तुम्ही माहिती काढा. त्याला पैसे कोणी पुरवले, त्याला ते स्टुडिओमध्ये तिथे दारुडे बसतात रात्री, त्या जागेवर जाऊन त्यांनी रेकॉर्डिंग केली आणि त्याची रेकॉर्डिंग बाहेर यायच्या अगोदर जो सकाळचा 9 वाजताचा पोपट आहे त्यांनी पोपटपंची चालू केलं होतं सकाळी 9 वाजता त्याच्या अगोदर. म्हणजे त्याला ऑलरेडी कोणीतरी सांगितलं होतं. त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि हे या कचाट्यात जेवढे बसतील त्या सर्वांना इन्क्वायरीच्या दायऱ्यामध्ये घेतलं पाहिजे. वाटतं कुणाल कामराचा बोलवता धनी कोण दुसरा? नक्कीच आहे. त्याच्या फेवर मध्ये त्याच्या अशा फालतू वक्तव्याचे जे समर्थन करणारे तुम्हाला लोक दिसत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. आता तुम्हाला जे लोक दिसत आहेत तेच त्याचे बोलवते धनी आहेत. आणि जो सकाळचा 9 वाजताचा जो पोपट आहे तो पोपट स्वतः पण बोलतो आणि अशा फालतू लोकांना पण बोलायला लावतो.
महाराष्ट्राचे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्यांच्या विरोधात केलेले आक्षेपार्ह विधान त्याच्या विरोधात शिवसेना आता या ठिकाणी आक्रमक झालेली आहे. अगोदरच कारवाई झालेली त्याच्या कार्यालयाची तोडफोड आणि मुंबई महानगरपालिकेने सुद्धा दखल घेतली आणि त्याच्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे. त्या ज्या इमारतीमध्ये हा शो होता त्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही अवैध काही तथ्य तिकडे सापडतात त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई झाली. त्यावर काय सांगाल? नक्कीच कारवाई झाली पाहिजे. अशा ठिकाणी जिथे जिथे असं काय काम होतात तिथे चुकीची पद्धतीने तिथे जे कामं चालले आहेत तिथे महानगरपालिकेने मुंबई पोलिसनी आणि इतर लोकांनी तिथे काय चालतं त्या क्लबमध्ये आम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या रोडवर काय चालतं ते सगळं ते उघड आहे आणि पोलिसांना त्याची पूर्ण माहिती आहे. मला वाटतं तिथे पूर्ण मोठी कारवाई झाली पाहिजे आणि असे जे लोक हे जे त्यांचे जे बोलवतो घरी जे आपले पेंग्विन आहेत आणि सकाळचे पोपट आहेत या सर्वांना त्याचा धडा बसला पाहिजे. सर्वांना त्याचा धडा बसला. कुणाल कामरा बोलून गेला पण आता महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वादळ निर्माण झालेले आहे. त्याच्या विरोधात कारवाई सुद्धा झालेली आहे. त्याच्या ज्या हॉटेलमध्ये तो शो झाला त्या हॉटेलवर शिवसेनेने पहिला कारवाई केली आणि आता मुंबई महानगरपालिका सुद्धा ऍक्शन मध्ये आलेली आणि आता दिवाकर यांनी सुद्धा सांगितले की तिथे जर गैरप्रकार होत असतील तर मुंबई पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिकेने सुद्धा तिकडे कारवाई करणं अपेक्षित आहे आणि जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर मुंबईचे शिवसैनिक जे आहेत त्यांना त्या प्रमाणात येत्या काही दिवसामध्ये शिवसेना स्टाईलने सुद्धा धडा शिकवायला मागे पुढे पाहणार नाही. तो तसं सांगतो. नागेश कायगोंडे, महाराष्ट्र न्यूज साठी खूप खूप धन्यवाद.